हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. संध्याकाळची वेळ झालेली आहे, 9:30 वाजलेले आहेत. तर जरा शांतता आहे म्हणून म्हटलं चला एक मोठा व्हिडिओ काढावा आपण. तर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, जेव्हा आपण एकमेकांच्या घरी जातो किंवा आपल्या घरी पाहुणे येतात. सगळ्यांच्याच घरी पाहुणे येतात, तुमच्या पण घरी येत असतील पाहुणे. हो, कोणी जवळचे पाहुणे येतात, कोणी लांबचे पाहुणे येतात, कोणी आपल्या बहिणी येतात, कोणी जाऊ येतं, नणंद येतं, दीर येतात, भाऊ येतात, सगळं येतात. पण हे जे पाहुणे येतात ना, एकमेकाच्या घरी जातात ना, थोडंसं तिखट मीठ लावून कुठलीही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न असतो त्यांच्या. कारण ज्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं, त्या घरात खूप आनंदाने लोक राहत असतात, हे त्यांना बघत नसतं, है ना. आणि त्या लोकांची जी तिखट मीठ लावून सांगतात, जी चाड्या लावतात, एकाचं दोन करून सांगतात किंवा समोरच्या माणसाच्या मनात इतकं उतरतात, इतकं गोड बोलतात की त्याच्या मनात जे काय असेल ते सगळं काढून घेतात. आणि मग चला हां, आता ही आपल्या बाजूने झाली, आता चला हिला कान भरायला आपण मोकळं झालो, असं असं ते करतात. एक हिप्नोटायझम म्हणतात त्याला, एक प्रकारचं. त्या लोकांनाच फक्त येत असतं. आणि मग छान असं वातावरण असतं त्यांच्या घरात, गोडीनं राहत असं. मग जाऊन काहीतरी आपलं सांगायचं. हो ना बाई, मग तर असं झालं, हो ना मला पण नाही आवडत, पण काय करणार आता, आहे ना. तसं नसतं ना, मग कसं करायचं, मग आता चालायचं. मी तर काय लक्ष देत नसते बाई, जाऊ दे तिकडं, काय का करणं, हे असं चालू होते त्यांचं भाषांतर चालू होते. मग हळूहळू म्हणायचं, हो ना मी तर सोडूनच दिलं बाई, पण आता कंटाळा आला बाबा, बघ मी तर काय लक्ष देत नसते. ह्यांना काय करायचं घेऊन, है ना. स्वतःला लई शहाणं समजतात किंवा आणखी काय 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 काय, म्हणजे असं इतकं हे आहे ना. झालं मग छान गप्पा रंगतात. पण कसं असते तर ह्या गप्पांना हे तात्पुरतं असतं. हे आपण एकमेकांना जेव्हा सांगतो ना, तेव्हाच कळतं की समोरचा माणूस, व्यक्ती, स्त्री राहू दे पुरुष, दुसऱ्याबद्दल जेव्हा आपल्याला सांगतो, हे ना, तेव्हा तो आपल्याबद्दल पण काहीतरी सांगतो कोणाला तरी, असं लक्षात असते. म्हणून कोणीही घर आले ना, अजिबात कोणाचा विषय काढायचा नाही. घरी या, आनंदाने राहा, खा प्या, हिंडा फिरा, मस्त राहा आणि जावा. आपल्या घरातल्या लोकांबद्दल कधीही आपण चांगलं सांगायचं असते. हो आमच्या घरात खूप छान आहे, आई राहू दे, वडील राहू दे, भाऊ राहू दे, दीर, आपले जे कोणी असेल, सासू सासरे खूप छान आहे, खूप छान आहे. आणि आमचं छान आहे, पटतो, थोडं रुसतो फुगतो, पण काय नाही एवढं विशेष, काय नाही. कसं असतं घरामध्ये, चहलपहल पाहिजे, घरामध्ये मस्तीखोर पाहिजे, आनंदाचं वातावरण पाहिजे, हे तर पाहिजेच असतं आपल्याला. पण ते कसं असतं, काही ना बघवत नाही, मग ते असं वीज भरण्याचं काम करत असेल. काही घरामध्ये बघा, अगोदर थोडी थोडी भांडणं होत असते, पण अशी पण व्यक्ती ती काही घरामध्ये कालांतराने, आता ज्याच्या घरामध्ये मुलं वगैरे आहेत, पण त्याच्या घरामध्ये स्त्रिया येणारच. एक जरी मुलगी असेल, मुलगा असेल तर एक स्त्री येणार, आणि एक जरी मुलगी आपल्याला असेल तर ती दुसऱ्याच्या घरी जाणार. स्त्री जास्त करून, पुरुष असं मध्ये पडत नाही, कारण ती स्त्री त्या पुरुषालाच सांगत असते की जे का आपल्या घरामध्ये व्यक्ती असेल, आपले भाऊ म्हणा, दीर म्हणा, जाऊ म्हणा, नणंद, सासू सासरे असे आहेत, तसे करते, त्यांना कशाला पाहिजे एवढं, मग असं राहायला नको का, तसं राहायला पाहिजे, असं करायला पाहिजे, असं म्हणजे इतकं भरवतात ना. मग ती पुरुषाला काय होतं, त्याचं माइंड एकदम फ्रेश करतात की हां बरोबर आहे म्हणते ते, कळत नाही करू. मग तो काय करतो, आईला बापाला शिव्या देतो. म्हणजे हे दुसऱ्याचं ऐकून सगळं करतात. हां, स्वतःच्या तर मनाचं कारण नाही, कारण त्याला ज्या घरात तो आज 30-30 वर्ष राहत असतो आईवडिलांसोबत, त्याला आईवडिलांबद्दल प्रेम असतं आणि चांगला राहत असतो तो. माझी आई, माझ्या 1 मिनिट आईला सोडून राहत नाही. आईला जरी कोणी काय बोललं तो फांडतो, मारायला जातो अंगावर, अशी मुलं असतात. काय काय मुली पण तशा असतात. मुली पण कसं जावे त्यांना सांगतात की तुझ्या घरचे असे नाही तसे. म्हणून मी म्हणते, सुनासुद्धा आपल्या घरातलं काही सांगायचं नसते, जावाने सुद्धा आपल्या घरातलं काही सांगायचं नसते. हां, तुमच्या पुरतं बोलायचं की खरंच बाबा, हो छान आहे. नाही कसं असते, काय काय घरामध्ये दूषित वातावरण असते, तर येणाऱ्या सुनेने किंवा आपली मुलगी जाणारे घरामध्ये सासरे, तर त्यांनी छान घरातलं वातावरण बदलून टाकलं पाहिजे. दूषित जे वातावरण असतं ते हळूहळू हळू सगळ्या लोकांना त्यांच्या माइंड फ्रेश केलं पाहिजे. नाही हे असं असतं, तसं असतं. आणि आपणही त्यांच्यात मिसळून आपणही दूषित होण्यापेक्षा त्यांना, जर तुम्ही ते
म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये थोडंसं बदल केला. स्वभाव तर कुणाचा बदलत नाही, 100% म्हणतात माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण स्वतःमध्ये जर बदल केला आपण तर समोरचा माणूस आपोआप बदलतो. हे केव्हा आम्हाला कळालं, जेव्हा आम्ही परिक्रमा करत होतो ना, तेव्हा आम्हाला असे खूप काही अनुभव आलेले आहेत की आपण जेव्हा स्वतःमध्ये बदल करतो किंवा दुसऱ्याची चाडा सांगणे किंवा दुसऱ्याचे कान भरणे किंवा एकमेकांची भांडणं लावून देणार, सासूविषयी दुसऱ्या जावाला सांगणार, दिरांना सांगणार, सून दिराला सांगणार तुमची आई अशी आहे, तुमची आई तशी आहे, किंवा बहीण आपल्या घराच्या सुनांना सांगणार किंवा बहिणीबद्दल दुसऱ्याला सांगणार, शेजापाजाला सांगणार, अनेक त्याच्यामध्ये उदाहरणं येतात. पण हे काय होतं की कालांतराने काय होतं, ते लोक एकत्र होतं ना आपण वाईट होतं असं होतं. म्हणून कुणीही होते, आपली बहीण म्हणा, आपले भाऊ म्हणा, खूप छान आहेत म्हणायचं. आपली मुलंसुद्धा काय करतात, काय काय वेळेस मी खूप अनुभव घेतला आणि मी ऐकलेलं आहे, पण आपली मुलंसुद्धा आईला इतक्या घाण दुसऱ्याजवळ शिवाय देतात, त्या आईचा काही संबंध नसेल लांबपर्यंत. हो, ही खरी गोष्ट आहे. पण कसं असतं, शेवटी आई ती आई असती, जी आई लेकरांसाठी करते एवढं कुणीही करत नाही. आज विचार करा, आपला मुलगा घर घ्यायला उभा राहिला तेव्हा पटकन आपण आपल्याकडे जेवढी काही संपत्ती असेल तेवढी आपण मुलाला मदत करतो. आणि तुम्ही म्हणा की तुमच्या म्हणजे सूनबाईंना की तुमच्या पण जेवढे माझ्या सासऱ्यांनी पैसे दिले आणि वडिलांना म्हणायचं की तुम्ही पण आम्हाला द्या पैसे, देतात का बघू. वडिलांनी 12-13 लाख रुपये दिले तुम्हाला, 15 लाख काय असेल ते दिले तुम्हाला, तुम्ही पण तुमच्या वडिलांना म्हणा माझ्या सासऱ्यांनी एवढे पैसे दिले, तुम्ही पण मला तेवढेच पैसे द्या. कारण तुमचा पण अधिकार असतो आईवडिलांवर, असतो का नाही. मग पण ती तसं करत नाहीत ना. मुलगी नांदायला गेल्यानंतर हां, ज्याच्याजवळ खूपच संपत्ती आहे ते तर सहज मुलींना देतात, म्हणजे मुलगी असते द्यावाच लागते त्यांना. पण ज्यांच्याकडे असूनही काही जण थोडीशी सुद्धा मदत करत नाही. अरे तुम्ही 1 लाख जरी मदत केली तर भरपूर झाली, तुम्ही 1 लाख सुद्धा मदत करत नाही, घेतली तर लगेच पैसे वापस घेतात. जसं मुलगा वडिलांचे पैसे वापस देण्याचे मनात सुद्धा येत नाही त्याच्या. काय काय वडिलांची परिस्थिती गरीब असते, पेन्शन असते, त्या पेन्शनवर सुद्धा लोन काढून देतात, त्यांना पेन्शनसुद्धा हातात येत नाही, तरी ती कष्ट करतात. म्हणजे म्हातारपणीसुद्धा वडिलांना कष्ट करणारी मुलं आहेत आजकाल. कालांतराने काय होतं, ती आई सगळं बघत असते, तिचं मन खूप दुःखी होतं, मग ती जास्त कोणाशी बोलत नाही, अबोला करते, तिला सहन होत नाही, बोललं तरी वाद होतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीला काय समजतच नाही ना, म्हणजे त्यांना आईचं मन असं समजतच नाही की आपल्या आईला काय त्रास होते, आपण आपल्या वडिलांकडं पैसा घेतला आहे ते तर देणं तुम्हाला होतच नाही, कारण तुमच्या सवयी खूप वाढलेल्या आहे, तुमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या, अफाट खर्च वाढलेला असतं. ज्या आईवडिलांनी एक दिवस तरी असं उपाशी राहून काढलेलं असतं, एक दिवस एकच टाईम अन्न त्यांना मिळत असतं, खूप गरीब परिस्थितीतून आईवडिलांनी दिवस काढलेले असतात, पण त्याच आईवडिलांचा तुम्ही पैसा अशा पद्धतीने उपयोगी करता की जिथे कारण नसताना सुद्धा तुम्ही स्वतःचा पैसासुद्धा खूप अफाट खर्च करता. तोच पैसा तुमच्या कामी येतो, तोच पैसा वडिलांचे आज पेन्शन पूर्ण करायला पाहिजे, ते म्हातारे झाले, त्या पेन्शनवर लोन काढलेलं असतं. ह्या तर काहीच गोष्टी नाही. एखादा गाडी समजा काहीतरी घेऊन देतात वडील आपल्या, त्याचंसुद्धा सत्यानाश करतात. परत त्याचं सगळं नीटनेटकं करायला आहे ती सुद्धा प्रॉपर्टी आपल्याला विकावी लागते. म्हणजे कसं असतं ना मुलांचं बघा, आणि त्यातून सुद्धा मुलं वाईट वळणारा जातात. आपल्याला येणारा पेमेंटचा त्याचा हिशोब नसतो त्यांच्याकडे, त्यांचा हिशोब सगळा त्यांच्या पत्नीच्या हातात असतो, ते काय करते काय नाही पाहिजे. नीट पद्धतशीरपणे आपण जर आपला पैसा सांभाळून ठेवला, व्यसनाच्या आहारी नाही गेला, जिथं पाहिजे तिथं खर्च केला, थोडे दिवस जर तुम्ही आता कष्ट घेतले किंवा कमी खर्च जरी केला तरी पुढचे दिवस तुम्हाला चांगले जाणार. कारण आई वडील काय तेवढ्या दिवस जगणारं नाही आहे, मरणार आहे ते, है ना. तुम्ही सुद्धा मरणार आहे, पण तुम्ही नंतर मरणार. असा काय काय वेळेस काय होतं की अशी पण वेळ येते की काय वेळेस आईवडिलांना आपल्या मुलांचं मरण जवळ बघावं लागतं. त्याच्यामुळे आईवडील म्हणते जाऊ दे, आपला मुलगा सुख आहे, मुलगी सुखी आहे, तर बस जर आपल्याला काय पाहिजे अजून, असं आईवडिलांचे विचार असतात. आणि खरंच सुदैवाने देवाचे उपकार आहेत की आपल्याला 2 टाईमचं खायला मिळतं, आपल्या डोक्यावर छत आहे, आपल्याला नेसायला कपडे आहेत, कुणाला म्हणजे जास्त कष्ट करावं लागत नाही, नोकरी दिली देवाने, तर आपण देवाचे कधीसुद्धा उपकार विसरायचं नाही. कारण खूप काय आपल्याला देवाने दिलेलं आहे, तर नामस्मरणसुद्धा ठेवायला पाहिजे मुलांनी म्हणा, मुलींनी म्हणा, जेणेकरून एकमेकांच्या बोलणं जेव्हा मवाळकी किंवा शाब्दिक जेव्हा भाषा वापरतो आपण की आमच्या घरातले असले तसलेत, हे असंच म्हणली तसंच म्हणली, यांना काय कळत नाही, मी तर सोडून दिले, हे चुकीचं आहे. हे नातं कशाला दिलेलं असते देवाने, हा विचार कधीच येत नाही तुम्हाला.
आणि आपली घरातली जी व्यक्ती असते त्यांना वेळेवर विचारणे, बोलणे, सतत बोलत राहिलं तर ते एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते. तुम्ही जर असं वागलं तर ओढ निर्माण होत नाही, कालांतराने तुमच्या मुलांवर परिणाम होतो. जशी तुम्ही वागता तशी मग मुलं वागतात नंतर. मग मुलांना वाटते आपली आई कुठं, आपले वडील कुठं नीट आजी आजोबांशी किंवा आपले काका काकूशी, आपल्या आत्याशी नीट वागत होते, शेजारपाजाराशी सुद्धा भांडतात. असं जर आपल्या आईचं दिसलं तर त्यांना कळत नसतं, पण त्यांच्या डोक्यात बसत असतं की आपली आई किंवा वडील भांडतात, त्यांच्या आईवडिलांना कशा, हे त्यांना सगळं कळत असतं, पण ते बोलून दाखवत नसतात. आणि मग ते परत हळूहळू मोठे मोठे होते तसं त्यांना कळतं, पण ते कधी बोलून दाखवत नसतात. आणि अशी एक वेळ येते मग ते तुम्हाला बोलून दाखवतात. असं असतं. म्हणून एकमेकांबद्दल प्रेम माया वाढवणे, आपुलकी वाढवणे एवढंच आहे, बाकी काही नाही. चला, एकदम मला आठवलं असंच, कोणाचे तर विषय मी बघत असते ना, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम, बघता बघता एक एक शब्द आठवले. अरे म्हणलं ह्याच्यावर व्हिडिओ तरी काढावं म्हणलं आपण. एकदम मला आठवलं, चला म्हणलं मग मस्तपैकी व्हिडिओ बनवला. आणि तुम्ही सुद्धा मस्तपैकी काही विचार न करता एकदम आनंदाने एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा. आणि व्हिडिओमधून तुम्हाला काय आवडलं आणि मी कशाबद्दल बोलले ते सुद्धा सुंदर कमेंट करता ना. चला मग, बाय, गुड नाईट. आता लाईव्ह सुरू होणार आहे. लाईव्हला या सगळे 10 वाजता.